पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये सारिका सुभाष गायकवाड, शिवम पाटील आणि प्रियंका गाडे यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। पनवेल आणि कळंबोली गावामध्ये ही प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। रॅली दरम्यान गावकऱ्यांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करत पाठिंबा दर्शवला। या रॅली दरम्यान बोलताना शिवम पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले, जर माझ्या विरोधातील उमेदवारांनी जनतेसाठी काही ठोस काम केले असेल तर त्यांनी माझ्या समोर थेट डिबेटला उभे राहावे असे स्पष्ट वक्तव्य केले। त्याचवेळी प्रियंका गाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ही लढाई जनतेविरुद्ध नाहीये तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि या निवडणुकीत जनता जनशक्तीच्या बाजूने उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रचार रॅलीत एक अतिशय आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळालाय। प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत त्यांनी केलेल्या विकास कामांची लेखी प्रत सोबत ठेवून ती थेट नागरिकांना दाखवत मतांची मागणी केली। पनवेल महानगरपालिकेतील इतर कोणत्याही उमेदवारांनी आजवर अशा प्रकारची प्रचार पद्धत अवलंबलेली नसल्याने हा उपक्रम नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा ठरलाय। आपल्या आयुष्यात व सार्वजनिक जीवनात केलेल्या कामांची पोचपावती घेऊन थेट जनतेच्या दारी मत मागण्याची ही पद्धत प्रभाग क्रमांक 7 मध्ये नवीन राजकीय संस्कृतीची सुरुवात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होते। काय सांगाल, आपण प्रचाराचा जोरदार हल्लाबोल केलेला आहे, कशा प्रकारचा आपला एकंदरीत आता दिवस होता आणि प्रचाराची आपली तयारी कशी काय आहे? प्रचाराची तयारी तर आपली खूप जोरदार चालली आहे। तुम्ही आता बघितलेलं आहे, समोर अफजल खानाचं बलाढ्य सैन्य आहे आणि आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत। ते आम्ही काय म्हणतात, ते छत्रपतीचे मुठभर मावळे, ते आम्ही गड जिंकून दाखवू। आपण बघत होता की आपल्यासोबत वंचितचे देखील आहेत, मनसेचे देखील आपल्या युतीचे सगळे उमेदवार आहेत। कशा प्रकारचा आपला नियोजन आहे प्रचाराचा? पुढचं नियोजन आता प्रचार आमचा चालू आहे। 2 दिवसामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे सुजात दादा आंबेडकर साहेब येणार आहेत कळंबोलीमध्ये। त्यासाठी पण आम्ही आमच्या सर्वांना आवाहन करत आहोत की सर्वांनी त्यावेळेस यावं। आपण बघत असाल की या ठिकाणची ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे का? बरोबर, अगदीच। आताच मी म्हणलं ना, अफजल खानाचं सैन्य आहे म्हणजे धनशक्ती आहेच ना। त्याच्या ठिकाणी आम्ही काम करतोय, कामाच्या माध्यमातून लोक आहेत आणि जे आहेत ते आमच्या घरचे आहे, आमचं कुटुंब आहे। आम्ही विकतचे लोक आणलेले नाही आहेत, लोकांची गर्दी दाखवायला, मॉब दाखवायला। तर तुम्ही पाहू शकता आमचे कुटुंब सगळ्यांचे आहेत। काय सांगशील, अतिशय कमी वयामध्ये तुझ्यावरती मनसेने ही मोठी जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कशा प्रकारचे आपले प्रयत्न सुरू आहेत? प्रयत्न तर भरपूर चालू आहेत, कारण सन्मान्य राजसाहेबांनी कमी वयान आपल्याला जी संधी दिलेली आहे त्या संधीमध्ये आज विरोधी पक्षवाल्यांचं आज पुरी झालेले आहे। कारण मला ओपन चॅलेंज त्यांना द्यायचं आहे राजू शर्मा आणि प्रदीप ठाकूरला की तुम्ही खरोखर कामं केले असतील तर डिबेटला तुम्ही ओपनली यावे आणि तुम्ही कामं जी केलेली आहेत ती सामने सांगावे। मनसेची कामं आतापर्यंत आपण सगळेजण बघत आलो की कशा पद्धतीचं आहे, तुमचं काय विजन आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? माझ्या नगरपालिकेच्या नियोजनमध्ये मी भरपूर कामं केलेले आहेत, त्या कामावर मी मतदान मागत आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जे सत्तेमध्ये आता उतरलेले आहेत, माझ्या विरुद्ध 2 जण आहेत, त्याही खरोखर कामं केलेली असतील तर डिबेटला यावं आणि आमने सामने खरोखर त्याही कामं काय केलेली आहेत ती दाखवा। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ॲक्सेप्ट घेतलेला आहे की पनवेलमध्ये जे फक्त इतर ठिकाणी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत बिनविरोध, तर त्याला बिनविरोध म्हणता येणार नाही, कारण नोटा एक ऑप्शन असतं। याच्यावर काय तुझं बोलणं? कसं झालेलं आहे, कारण आता मी पण उमेदवारी केलेली आहे, माझ्यासाठी पण ऑफर आलेली होती, 50 लाखाची ऑफर आलेली होती की तुम्ही फॉर्म रिटर्न घ्यावा। पण सन्मान्य राजसाहेबांनी जो आशीर्वाद दिलेला आहे, आम्ही मागं घेणारे नाही, आम्ही लढणार आहोत। आणि त्याच्यामुळं जी पनवेलमध्ये जे पैसे देऊन मागं घेतलेले आहे ही लोकांची दिशा दूर केलेली आहे। त्याच्यामुळं सामान्य नागरिक आहे, हीच संधी आहे, या संधीचा सोना करा आणि जे राजकीय पक्षांना वाटतं पैसे देऊन आम्हाला मतं भेटू शकतात त्यांचा तुम्ही हा गड किल्ला पारून दाखवा। मनसेकडून कोणी प्रचारासाठी येणार आहे का? माझ्यासाठी प्रचारासाठी भरपूर जण येणार आहेत, पण सन्मान्य राजसाहेबांचा आशीर्वाद आहे तोच मोठी गोष्ट आहे। वंचित बहुजन आघाडीचा विजय, वंचित बहुजन आघाडीचा विजय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय सांगशील, बघतोय की तुम्ही इतर ठिकाणी समाजसेवा तर भरपूरच केलेलं आहे, त्याचं फळ आता संगीतकारीला मिळेल असं वाटतं का? हो, नक्कीच। मी आतापर्यंत 25 आंदोलन केलेला माणूस आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की मी आंदोलन करत आहे।
नक्कीच लोकांना माझी समाजसेवा कळलेली आहे आणि नक्कीच माझ्या मिसेसला निवडून लोक देतीलच. आपण बघत असाल पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 150च्या वरती उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत, परंतु पहिला असा उमेदवाराचा कार्यकर्ता असेल किंवा कार्यकर्ता असेल जो केलेल्या कामांची पावती घेऊन लोकांना मतं मागतोय. काय सांगाल त्याबद्दल? माझी तर इच्छा आहे की जे माझ्यासमोर उभे आहेत त्यांनी डायबिटला बसावा. जर 25 आंदोलन काही केले असेल 25 आंदोलन आणि ही जर माहिती जर खोटी असेल तर मी आता माझ्या मिसेस सांगतो तू निवडून माघारी घे म्हणून. मी 25 आंदोलन केलं माणूस आहे. जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? जनतेचा परिसर असा आहे की आम्ही आंदोलन करते आहोत, लोकांची आम्ही कामं केलेली आहेत. ज्या रोडपाली गावामध्ये मी एवढी कामं केलेत त्या गावामध्ये त्याही मला सांगावं तुम्ही मी कुठली कामं केलेत ते जर नाही बोलले साहेब तर मी आत्ताच्या आत्ता सांगतो मिसेसला तुम्ही इलेक्शनवर राहू नका म्हणून. या रोडपाली गावासाठी मी खेळाचं मैदान आणलेलं आहे, या रोडपालीसाठी मी रस्ता आणलेला आहे, या रोडपाली गावासाठी मी सामामंदिराचा प्लॉट आणलेला आहे आणि लाईटिंगसुद्धा आणले त्या गावासाठी आणलेले. त्यांनी सांगावं आणि मी अळमुळी शहरामध्ये आंबेडकर भवन आणलेलं आहे, हे तुम्हाला माहीतच साहेब आहेत. आणि त्या आंबेडकर भवनामध्ये रोज 100 पोरं अभ्यास करतात तिथे. हीच आमच्या विजयाची पावती आहे.